वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान वसईत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। प्रभाग क्रमांक 26 उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 28 वर मतदान यंत्र तब्बल 3 तास बंद राहिल्यानं मतदारांचा मोठा खोळंबा झाला। सकाळपासूनच सुरू झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। उमेळमानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोली क्रमांक 3 मधील मशीनमध्ये बिघाड झाला। उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मशीनमधील काही विशिष्ट बटणे दाबली जात नव्हती। काही ठिकाणी मतदानाची संख्या आणि प्रत्यक्ष नोंद यात तफावत आढळली। तातडीने तक्रार करूनही निवडणूक कर्मचाऱ्यांनी मशीन बदलण्यासाठी तब्बल 3 तास लावले होते। मशीन बंद असल्याने भर उन्हात वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना ताटकळत उभं राहावं लागलं। अनेक मतदार कंटाळून मतदान न करताच घरी परतले। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रमिला पाटील आणि इतर अपक्ष उमेदवारांनी आरोप केला की इंजिनियरला पाचारण करण्यात विलंब झाला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं। लोकशाहीचा हा अपमान आहे अशा भावना उमेदवारांनी व्यक्त केल्या। बघा 6:30 पासून लोक उभे होते। 3 तास झाले अजूनपर्यंत तुमची मशीन ऑपरेट होत नाही। कुठली शाळा आणि कुठली एरिया? जीप शाळा मराठी उमेळमान वार्ड नंबर प्रभाग क्रमांक 26 त्याचा 28वा हे सेंटर आहे। नमस्कार, माझं नाव अजिल चाको, बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आणि उमेदवारचा प्रतिनिधी आहे। आज आपल्याला येऊ इच्छितो की 26 नंबर वॉर्डमध्ये या प्रभागामध्ये सेंट ऑगस्टिन स्कूलमध्ये पण रूम नंबर 3 मध्ये सेम विषय चालू आहे की एक पर्टिक्युलर पक्ष सोडून बाकी कोणाचं बटन दाबला जात नाही। दाबायला खूप आड आहे आणि जेव्हा उमेलमानला सकाळपासून सर्व मशीनं बंद होते चालू होते, सेम ऑगस्टिन स्कूलमध्ये पण तेच विषय चालू आहे। प्लीज हे वाटत नाही की हे प्री प्लान्ड आहे, कारण इंजिनियरला बोलवलं तर इंजिनियरला मराठी येत नाही बोलायला, हिंदी येत नाही बोलायला आणि तो अजूनपर्यंत येतोच आहे। तर आपण याची दखल घ्यावी आणि काय आहे ते बघावे असं विनंती। मी रॉकी लॉरेन डिसोजा अपक्ष उमेदवार म्हणून चष्मा ही निशाणी घेऊन मतदानाला उभा आहे। मी 6:30 वाजता इथे मॉकटेलसाठी आलो होतो। त्याच वेळेला त्या मशीनमध्ये बिघाड होती। मी ती मशीन बदल करून दुसरी मशीन टाकावी अशी त्यांना विनंती केली, परंतु त्याने ती बदलली नाही। त्या 1 तासामध्ये ती मशीन चेंज झाली असते आणि हे 3 तासाचा खोळंबा झाला नसता। अतिरिक्त मशीन उपलब्ध असतानाही केवळ 10 ते 15 मिनिटात नवीन मशीन लावणं गरजेचं होतं। 3 तास उलटूनही यंत्रणा कार्यान्वित न झाल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका होते। या प्रकारामुळे प्रभाग 26 मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर 3 तासानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली। या विलंबामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।